एक नंबर. मंडळी बघा आपलं मटण मस्त शिजले. एक नंबर असं. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं हुकन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी आता संध्याकाळचे वाजले 10 आणि माझी बायको बनवते मटण रेसिपी, म्हणजे गावाकडचं झणझणीत मटण बोकडाचं. ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप नका करू. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर चला सुरू करूया रेसिपी. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गावाकडची अस्सल मसाल्याची चव बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करू, शेवटपर्यंत बघा. तर मंडळी आज बनतं आहे आमच्या इथे मटण. हे बघा बेत आहे, गटारीचा बेत आहे मटण. आणि काय बनवते पुऱ्या. हे बघा पुऱ्या आणि आई बनवणार आहे मटण. चलो व्हिडिओला करूया सुरुवात. हे बघा मंडळी आता आपला कांदा पोळला जातोय मंद आचेवरती. ओके बघा मंडळी आता याच्यामध्ये टाकले काय, आता कांदा पोळला आहे आणि त्याच्यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकली. बघा आता मसाले घालते. पुऱ्या आपल्या पुऱ्या पण तळायच्या आहेत. ओके आता हे बनवून कमी द्या. हळद हळद, गावाकडची चव, हे मीठ मसाला, मटन मसाला. म्हणजे बघा आता मटन आपली बायको बनवते. बायकोच्या आजचं झणझणीत मटन, आजची रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्टे ट्यून माझं गोकार. मला आता टाकतो पण घरचं तिखट. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर टाकू शकता, आम्हाला पण जास्तच लागतो झणझणीत. झोपलाय रे चिकण्या, काय झोपलास आज? काय नको आहे तुला काय जेवायला? हा पोट भरलं काय रे चिकण्या? हे चिकण्या चिकण्या आपलं अस्सल बोकड्याचं मटण ते आता टाकतोय. मिक्स करायचं. काय करायचं याचं आता? मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा याच्यामध्ये पाणी टाकलंय. आता हे शिजवायला ठेवायचं ना? होय. किती वेळ शिजेपर्यंत? 20-25 मिनिटं शिजायला लागतं. बोकळा जाईल जास्त वेळ. बस टाकले त्याच्यामध्ये गरमागरम कढईमध्ये. हे बघा ऑलरेडी इथे रेडी आहेत पुऱ्या. कशी शिजली. ही बघा गरमागरम पुरी आत्ताच काढली तव्यातून कढईतून. वाव अजून एक सोडतो. फुगली तर या बघा मंडळी गरमागरम पुऱ्या रेडी झाल्यात आणि आता सियांस खाऊन बघतोय कशी झाली. त्या सांग कशी झाली. मस्त
गरमागरम पुरी. वा, मस्त थंड वातावरण आहे बाहेर, एक नंबर. आणि इकडे बघा. तर मंडळी आता आपण बघूया शिजलंय का ते मटन. स्मेलवरून वाटतंय शिजलंय असं. हा 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 हा, मस्त स्मेल आला. तर मंडळी आता बघूया आपलं मटन शिजलंय का ते. चल बघ. हा 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 हा, आता शिजलंय. स्मेल आला एकदम मस्त तिथे. वा, मटन शिजायला जरा वेळ लागतो. आता आपण टाकतोय त्याच्यामध्ये वाटण. याच्यामध्ये काय काय टाकलं होतं अक्षू? हे सुकं खोबरं भाजून घेतलं आणि कांदा घेतला किती भाजून. कांदे? कांदे 4 ते 5 घेतले होते. खोबरं अर्धा सुकं वाटी. हां, अर्धी वाटी होती. ओके. त्याच्यामध्ये आलं लसूण. हां, आलं लसूण कोथिंबीर घातली होती थोडीशी. ओके. सगळं टाकायचं आपल्याला. मटण आपलं शिजलंय. चला. वाफ बघा किती. वाफच वाफ झाली. किती वाफ झाली. एवढं टाकायचं ना वाटण. आणि आता 10-1 मिनटं शिजवायला ना. मीठ घालायचं. मीठ घालून 10-1 मिनटं शिजवायचं. एक नंबर. परत हा हा हा, स्मेल मस्त येते. रस्सा सुकं छान झालंय ना. सुका मस्त आले. आपल्याला बनवायचा जरा झणझणीत रस्सा. आता टाकतो आपण मीठ. म्हणून म्हटलं जास्त हे नाही घातलं. खायचं जसं अरे बघा मंडळी, आपलं मटण शिजलंय. मटण लावलं होतं त्याला. वाव, मस्त असं वास आलाय. वाफ येते ना त्या बाजूला. बघा. चला आता आपण बघूया, टेस्ट करू. मंडळी बघा, आपलं मटण मस्त शिजलंय. वाव, एक नंबर असं फ्लेवर आला आहे. आता बघूया आपण टेस्ट करून कसं झालं आहे. नळी बघा, नळी. तर मंडळी हे बघताय आपलं बोकडाचं मटण झणझणीत, कांदा लिंबू आणि इकडे पुऱ्या. आता आपण बघूया चव कशी आहे ती तुम्हाला मी सांगतो. आणि बाजूला चिकणे आहे. मस्त झालंय. बघा चिकण्या. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. स्टे ट्यून, कनेक्टेड माझं कोकण. चला, बाय बाय.